हॅलो एव्हरीवन. तर चला आज सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 10.2 डिवाइड अँड राईट क्वेश्चन अँड रिमाइंडर. हा जो डिवायझर आहे तो आपण राईट करून घेऊया. फर्स्ट जो आहे तो आपला कोण आहे, वाय आहे. हा डिवायझर आहे, ह्याने आपल्याला याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. फर्स्ट स्क्वेअर आन्सर येईल. तर आपण ह्या साईडला इकडे एक्सप्लेनेशन करूया. तर इथे वाय आहे, वायला आपल्याला असा नंबर शोधायचा आहे मल्टिप्लाय करायला की ज्याचा आन्सर काय येणार आहे, वाय स्क्वेअर येणार आहे. मग आता इथे वाय स्क्वेअर येण्यासाठी वायला वायने मल्टिप्लाय केलं की आपल्याला आन्सर भेटेल वाय स्क्वेअर. सो आपण इथे वाय राईट करूया. बघा, वाय मल्टिप्लाय वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर. तर इथे वाय स्क्वेअरमधून वाय स्क्वेअर कट केला, आता इकडे राहिला 0. तर आता अजून 4 बाकी आहे. तर आता 4 मल्टिप्लाय वाय करूया. 4 मल्टिप्लाय वाय, 4y. काय आन्सर आलं, 4y. आता याचं जे साईन आहे ते साईन आपल्याला इकडे पुट करायचं आहे. हा 4y आणि हा 10y, याचे साईन जे आहेत ते चेंज होणार आहेत. तर इथे काय आहे, प्लस आहे, तर इथे काय होणार आहे, मायनस होणार आहे. मग 10y मधून 4y कट केले, खाली राहिले किती राहणार, खाली 6y. सो आपण इथे 6y राईट केले. अजून एक आपल्याकडे नंबर शिल्लक आहे इकडे, तो आपण इकडे खाली घेतला 24. तर आता पुन्हा आपल्याला असा नंबर शोधायचा आहे की वायला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर आपल्याला किती पाहिजे, 6y. तर इथे आपल्याला आन्सर काय पाहिजे, 6y. तर वायला 6ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर आपल्याला 6y भेटेल. सो इथे राईट करूया 6. आता पहा, 6 मल्टिप्लाय वाय 6y. आता 6y, सॉरी इथे मायनस येणारा 6y मायनस 6y इज इक्वल टू 0. आणि आता इथे आपल्याकडे अजून 6 मल्टिप्लाय 24 आपल्याला करायचं आहे. 6 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू 24. आणि हा सुद्धा प्लस आहे, पण आपण इकडे काय करतो, डिवाइड केल्यानंतर इकडे साईन चेंज करतो. तर इथे 24मधून 24 कट केले, खाली राहिला की काय आन्सर आला तुमचा, 0. तर आपल्याला इकडे आन्सर भेटलेला आहे क्वेश्चन इज इक्वल टू y प्लस 6 आणि रिमाइंडर आलेला आहे 0 आणि क्वेश्चन आलेला आहे y प्लस 6 आहे. p स्क्वेअर प्लस 7p मायनस 5 इज डिवाइड p प्लस 3. तर आता पहिला नंबर कोणता आहे आपला इकडे, p स्क्वेअर. आपल्याला असा नंबर शोधायचा आहे की पीला अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर पी स्क्वेअर भेटणार आहे. तर पी मल्टिप्लाय पी इज इक्वल टू पी स्क्वेअर. म्हणून मल्टिप्लाय पी इज इक्वल टू पी स्क्वेअर. इकडे सबट्रॅक्ट करणार आहोत आपण, पी स्क्वेअरमधून पी स्क्वेअर गेला 0. आता आपल्याकडे अजून एक नंबर आहे 3. मग पी मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू p3p. तर आता इथे प्लस आहे, तर आपण प्लस देऊन घेतला, पण साईन चेंज होतात. मग बदललेले साईन जे आहेत त्याकडेच आपल्याला लक्ष द्यायचं आहे. 7p मधून 3p कट केले, सबट्रॅक्ट केले, तर आन्सर काय येणार आहे, 4p. मोठ्या नंबरचं साईन येतं म्हणजे प्लस. आता इकडे अजून आपल्याकडे -5 इकडे बाकी आहेत, ते आपण इकडे खाली राईट करून घेतले. आता आपल्याला असा नंबर शोधायचा आहे की ज्याचा आन्सर काय येणार आहे, 4p. पीला अशा कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं की आन्सर 4p येईल. तर इकडे आपण 4ने मल्टिप्लाय केलं की आन्सर 4p येईल. 4 मल्टिप्लाय p इज इक्वल टू 4p. मग इथे राईट करून घेऊया आपण, 4 मल्टिप्लाय p 4p. इथे राहिलं राईट करायचं. ओके. आता 4p मधून 4p कट केले, आन्सर काय येणार आहे, 0. आता इथे 4 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 12. 4 3 जा 12. साईन प्लस आहे म्हणून इथे सुद्धा साईन आपण कोणतं दिलं, प्लस दिलं. सो साईन चेंज होतात म्हणून 12 आणि हा किती आहे, 5.
हा पण मायनस झाला, हा पण मायनस झाला, मायनस मायनस त्यांच्या दोघांची प्लस करूया. 12 आणि 5 किती होणार आहेत? 17. आणि मोठ्या नंबरचं साईन आपण इथे दिलेलं आहे, म्हणजे -17. -17 आलेलं आहे इथे आपलं आता 3 नंबरचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे इकडे. 3x + 2x² + 4x³ डिवाइड बाय x - 4. तर आता हे डिसेंडिंग ऑर्डरनी राईट करावं लागेल. 4x³ + 2x² + 3x डिवाइड x - 4. तर आता इथे आपण राईट करून घेतलेला आहे डिसेंडिंग ऑर्डरनी. आणि आता इकडे आपण सम सॉल्व करूया. एक्सला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 4x³ येईल? तर पहिले तर आपल्याला 4 पाहिजे, कारण आपल्याकडे इकडे काय फक्त x आहे, मग आपण 4 घेतला. आणि इकडे क्यूब आहे आपल्याकडे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे अजून? x² पाहिजे. मग आपण इथे राईट करूया 4x². ठीक आहे, 4x² पाहिजे आपल्याला, ज्याला मल्टिप्लाय केल्यानंतर, ज्याने एक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 4x³ भेटेल. तर आता इथे राईट करूया 4x² मल्टिप्लाय x = 4x³. आता इथे सबट्रॅक्शन करायचं आहे. 4x³ मधून 4x³ केले, खाली राहिले 0. आता 4x² ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 4ला. 4 4 काय होणार आहे? 4 4 16. उरलं कोण इथे खाली? x². तो ॲज इट इज राईज केला. इथे सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्टचं साईन आहे, तेच आपण इथे पुट केलेलं आहे. परंतु साईन आपले काय होतात? चेंज होतात. मग इथे आपण साईन चेंज करून घेतले. आता काय झालं इथे? प्लस प्लस. ठीक आहे, आता 16 + 2 = 18. x² ॲज इट इज. आता इकडे आपल्याकडे काय शिल्लक राहिलेलं आहे? 3x. सो 3x आपण इकडे खाली राईट करून घेतला. आता आपल्याला काय पाहिजे? 18x². काय पाहिजे? 18x² हा नंबर आपल्याला पाहिजे. आता एक्सला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 18x² येणार आहे? तर इथे पहिले तर आपल्याकडे 18च नाही आहे, मग आपण राईट करूया 18. सो इथे 18 राईट केला. त्यानंतर एक्सला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर x² येईल? तर x. मग आपण आन्सर राईट करूया x². सॉरी x 18x. तर इथे राईट केलं 18x. आता 18 मल्टिप्लाय x तर x² झाला, तर आपल्याला आन्सर भेटलेला आहे 18x². आता इथे 18x² मधून 18x² गेले, खाली काय राहिला? 0. आता आपल्याला काय पाहिजे इकडे? 18x ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 4ला. 18 4 72. तर आपण इथे 72 राईट करून घेतलेला आहे. आणि त्यासोबत आपल्याकडे एक्ससुद्धा आहे, तोही इथे राईट केला. आता इथे आपल्याकडे मायनसचं साईन आहे, ते देऊन घेतलेलं आहे. आता इथे प्लस आणि इथे मायनस, तर मायनसचं काय होईल? प्लस होईल. प्लस प्लस झाले दोघे, मग 72 + 3 75 एक्स आपल्याला इकडे भेटलेले आहेत. आता आपल्याला असा नंबर हवा आहे की ज्याने एक्सला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर आपल्याला भेटेल 75x. तर x × 75. 75 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 75 भेटेल, 75x भेटेल. तर आपण इथे 75 × x = 75x. सो तर इकडे 75 मधून 75 काय केले? कट केले. तर इथे राहिलेला आहे 0. आणि आता आपल्याकडे अजून नंबर शिल्लक आहे इकडे 4. तर 75 × 4 = किती होतात? 75 × 4. 5 4 22 कॅरी केला. 7 4 28. 20s + 2 300. काय भेटलं इकडे आपल्याला? 300 - 300 भेटलेले आहेत. आणि साईन चेंज केले त्याचं, तर इकडे काय भेटलेलं आहे आपल्याला? 300. तर आपला रिमाइंडर काय राहिलेला आहे? 300. तर इकडे आन्सर राईट करूया आपण. क्वेश्चन
4x² प्लस 18x प्लस 75 आणि रिमाइंडर इज इक्वल टू 300. पुढचं एक्झाम्पल आहे 2m³ प्लस m² प्लस m प्लस 9 डिवायडेड 2m मायनस 1. तर आता आपण याला सॉल्व करूया. राईट करून घेऊया पहिलं. 2m मायनस 1 2m³ प्लस m² प्लस m प्लस 9. ठीक आहे. आता आपल्याला असा नंबर हवा आहे की ज्याचे आन्सर आपल्याला काय पाहिजे 2m³ पाहिजे. तर कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर 2mला आपल्याला आन्सर 2m² भेटेल. इथे जागा होत नाही आहे. आपण नेक्स्ट पेजवरती इकडे राईट करून घेऊया. मल्टिप्लाय असा कोणता नंबर घेतल्यानंतर आन्सर आपल्याला भेटेल 2m³. तर 2 इथे पण 2 आहे म्हणजे आपल्याला फक्त काय हवं आहे इकडे m² m आहे आपल्याला पाहिजे m³ म्हणजे m² आपल्याला घ्यायला लागेल. ठीक आहे. तर आता m² मल्टिप्लाय 2m³ असं याचा आन्सर येईल. आपल्याला तेच हवं आहे म्हणजे इथे आपल्याला काय राईट करायचं आहे आता 2m आणि इथे आपण काय घेतलेलं आहे m². तर 2m³ आपल्याला भेटलेलं आहे. तर इथं सबट्रॅक्ट केले 2m³ मधून 2m³. इथं आन्सर भेटलं 0. परंतु आता इथे m² आहे आणि इकडे काय मायनस आहे 1. तर m² मल्टिप्लाय 1 त्याचा आन्सर काय येणार आहे m². परंतु इथे सबट्रॅक्शनचं साईन आहे म्हणून तेच दिलं आणि साईन चेंज होतात. मग इथे साईन चेंज केलेला आहे. तर इथे काय झाला प्लस झाला. तर m² आणि m² यांची ॲडिशन केली तर किती झाली 2m². ठीक आहे. आता आपल्याकडे कोणता नंबर आहे पुढे m², m. तो m आपण इकडे खाली राईट करून घेतलेला आहे. आता आपल्याला असा नंबर हवा आहे की ज्याचा आन्सर काय येणार आहे 2m². 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 2mने कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर भेटेल 2m². तर 2 आहे आपल्याकडे m आहे आणि एकच m आपल्याला हवा आहे. तर m आन्सर काय भेटलं इकडे m. तर m मल्टिप्लाय 2m तर 2m² असं आपल्याला इकडे आन्सर भेटतं आहे. तर इथे 2m² मधून 2m² आता कट केलं आहे. आन्सर 0 भेटलेलं आहे. तर आता अजून इथे आपल्याकडे बाकी आहे m मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू m. परंतु सबट्रॅक्शन आहे इथे म्हणून सबट्रॅक्शनचं साईन आपण इथे देऊन घेतलं. साईन चेंज होतात म्हणून इथे साईन चेंज केलेलं आहे. मधून m आणि हा इकडे प्लस झाला m काय आन्सर आलं 2m. आणि इकडे आपल्याला काय घ्यायचं आहे हा 9 आपल्याला खाली घ्यायचा आहे इकडे. तर 9 आपण इकडे राईट करून घेतलेला आहे. तर आता 2m आपल्याकडे ऑलरेडी 2m आहे आणि इथे पण 2m आहे. मग आपण इथे काय घेऊया फक्त 1. 2m मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 2m. आता इथे साईन चेंज केला. इथे प्लस इथे साईन नसतो म्हणजे काय असतो प्लस. तो आपण चेंज केला तर काय होतो मायनस होतो. तर 2m मधून 2m कट केले खाली राहिले 0. आता 1 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 1 1 1 सबट्रॅक्ट आहे म्हणून इथे सबट्रॅक्ट दिला आणि साईन चेंज झालं. तर इथे झाला प्लस 9 + 1 इज इक्वल टू आन्सर 10 आलेला आहे. आणि आपलं हेच आता काय आहे रिमाइंडर आहे. तर इकडे राईट करून घेऊया आपण स्क्वेअर प्लस m प्लस 1 आणि रिमाइंडर इज इक्वल टू किती आलेला आहे 10.
नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3x मायनस 3x² मायनस 12 प्लस x पॉवर ऑफ 4 प्लस x³ डिवायडेड बाय 2 प्लस x². तर आता हे सॉल्व करून घेऊया. पहिले याला आपल्याला काय करायला लागेल, डिसेंडिंग फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर डिसेंडिंग फॉर्ममध्ये लिहिताना सर्वात पहिले कोण येणार, x पॉवर ऑफ 4 प्लस x³ प्लस मायनस 3x², त्यानंतर प्लस 3x आणि मायनस 12. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा डिवायझरमध्ये सुद्धा पहिले काय दिलं आहे, 2 दिला आहे. तर आपण पहिले x² राईट करूया आणि प्लस 2 राईट करूया. आता हे झालं आपलं तयार. तर आता इथे x² प्लस 2 आणि इकडे x² प्लस 3x³ मायनस 3x² प्लस 3x मायनस 12. ठीक आहे. आता हे आपलं राईट करून झालेलं आहे. आता सॉल्व करून घेऊया. x² असा नंबर हवा आहे की त्याचा आन्सर x काय, x पॉवर ऑफ 4 पाहिजे. मग इथे आन्सर काय पाहिजे, x पॉवर ऑफ 4. आपल्याकडे काय आहे, x² मल्टिप्लाय असा नंबर पाहिजे आपल्याला ज्याचा आन्सर x4 म्हणजे काय येणार, x². तर आता इथे x² आणि आपल्याला अशा नंबरने मल्टिप्लाय करायचं, आन्सर काय पाहिजे आपल्याला, x पॉवर ऑफ 4 पाहिजे. मग x² आपण घेतलेला आहे, x² मल्टिप्लाय x² इज इक्वल टू x पॉवर ऑफ 4. सो राईट करून घेऊया इथे x² आणि इथे आता x² आणि x² x पॉवर ऑफ 4. ठीक आहे. आता इथे साईन आपलं काय आहे ते प्लस होतं, इथे सबट्रॅक्ट झालेलं आहे हे, आणि इथून x पॉवर ऑफ 4 मधून x पॉवर ऑफ 4 कट केला, इथे राहिलेला आन्सर काय 0. आता इथे आपल्याला काय घ्यायचं आहे, x² आहे आणि 2 सुद्धा आहे म्हणजे काय येणार 2x². परंतु आपल्याकडे x इथे काय आहे, क्यूब आहे. मग हा x³ तसाच ठेवूया आपण आणि हा जो x² आहे तो आपण इकडे राईट करूया. तो प्लस आहे म्हणून इथे प्लसचं साईन दिलं, मग काय आलं 2x². ठीक आहे. आता याचे साईन चेंज होतात, याचा साईन चेंज झालेला आहे. मग इथे काय झाला, -3 आणि -2 -5x² आणि हा x³ जो आहे तो आपल्याला ॲज इट इज इथे राईट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे काय भेटलं आपल्याला इकडे, x³ -5x². ठीक आहे. आता आपल्याला असा नंबर हवा आहे की ज्याचे आन्सर काय येईल, x³. तर आपण काय करूया, x² कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर आपल्याला भेटेल x³. तर एक्सने मल्टिप्लाय केलं तर x मल्टिप्लाय x³ येणार इकडे. सो इथे राईट करूया x³ आणि इथे काय येणार x. ठीक आहे. तर आता इथे आपण काय करूया, x³ मधून x³ कट केले, आन्सर 0. आता x मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू 2x. आपल्याकडे काय भेटलं आपल्याला 2x, पण आपण हा 2x इथे राईट करू शकत नाही कारण इथे स्क्वेअर आहे. मग आपण हा इकडे राईट करूया, कशाच्या खाली, 3xच्या. तर हा 3x सुद्धा आपण काय करूया, इकडे खाली घेऊया. तर हा 3x आहे, तर 3xच्या खाली आपल्याला काय लिहायचं आहे, 2x राईट करायचं आहे. तो प्लस आहे म्हणून इथे प्लसचं साईन दिलं, साईन चेंज होतात म्हणून इथे सबट्रॅक्ट केला. आता 3x मधून 2x गेले, खाली काय राहिला x आणि हा -5x² आपण ॲज इट इज राईट करून घेतला. इथे साईन काय आलं, प्लसचं. ठीक आहे, मोठ्या नंबरचं साईन. आता पुढे आपल्याला काय पाहिजे, -5x² पाहिजे. तर x -5x² पाहिजे आपल्याला. कोणत्या नंबरला मल्टिप्लाय केल्यानंतर, x². तर इथे 5 पाहिजे आपल्याला, 5ने मल्टिप्लाय करायचे, मग 5 आला. मग आपण तो काय घ्यायचा, मायनस, म्हणजे 5 मल्टिप्लाय x² -5x². आता याचं साईन चेंज झालं, इथे झाला प्लस. मग -5x² मधून प्लस 5x² मधून
-5 गेला तर इथे काय राहिला 0. आणि यांच्या दोघांचं मल्टिप्लाय आता करायचं आहे. 5 × 2 = काय आला 10. तर हा 12 आपण इकडे खाली घेतलेला आहे आणि 12च्या खाली इकडे आपण काय राईट केलेलं आहे 10. 5 × 2 = 10. तो काय आहे सबट्रॅक्ट आहे. तर या दोघांची आणि खाली काय राहिलेलं आहे x ॲज इट इज आपण इकडे राईट करून घेतलेला आहे. x² + x मायनस रिमाइंडर आलेला आहे = x - 2.